नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपला ब्लॉग डायरेक्ट कुठून चालू झाला आहे? आपण आलो आहे महाकालेश्वर, जे आहे मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये. तर आपण महाकालेश्वर, ओंकारेश्वर ह्या सगळ्या गोष्टी आज एक्सप्लोअर करणार आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. माझा टोटल एक्सपिरियन्स कसा आलो, काय नाही, सगळ्या गोष्टी, कुठं स्टे केलो, इथे कोणत्या कोणत्या गोष्टी टेम्पल एक्सप्लोअर करण्यासाठी. सो सगळं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो आता यायचं कसं विषय, तुम्हाला जर ढगातून यायचं असेल तर माहिती आहेच विषय काय, इंदोरला आहे लँड करण्यासाठी. जर तुम्हाला रोडवरून यायचं असेल तर प्रायव्हेट गाडी घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला पटरून यायचं असेल तर आपली ट्रेनच आहे, उज्जैनचं स्टेशन जवळच आहे. चला मग आता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो चाललोय आता, पहिले कुठं चाललोय आपण? महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. विषय आहे खास आपली फॅमिली ट्रिप आहे. उज्जैनसाठी आलतो आपण. आता फॅमिली जास्त कॅमेऱ्यात येत नाही विषय. आता बघू कोण कोण आहे, जेवढे येतील आपण तेवढे कॅमेऱ्यात घेऊया आपण. बघा हे आमचे मामाश्री. नमस्कार. नमस्कार. महाराज आहे ते कीर्तन काळ. इकडे ते एके बॉस. काय म्हणता एके बॉस? आता नाश्ता करायचंय. हां, इंदोरचे पोहे खाऊ. हां, मग जाऊ पुढं. यस. मग महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. आणि समोर आपलं हॉटेलला पॅसेज. इथला कॉन्टॅक्ट पण देतो मी. AC रूम आहेत, प्रॉपर एकदम पॉश आहे. तो आपली ऑलमोस्ट 4 डेजची ट्रिप आहे. टाईम नाही जास्त, त्यामुळे जेवढं एक्सप्लोअर करता येईल लवकर तेवढं करूया. महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि हे सोडून अजून काय इंदोर साईडला ते पण एक्सप्लोअर करणार आहे. मस्त मजा येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. काय म्हणता मामाश्री? काय नाही, आता पोटपूजा ना. महाकालेश्वर दर्शन करायचं. हां, त्याच्या अगोदर नाश्ता करायचा. सकाळी नाश्ता लागतो. नाश्ता हे महत्वाचं आहे. आधी पोटोबा, आधी पोटोबा, नंतर विठोबा. हे कोण सांगतंय बघा? महाराज आहे ती सांगायला लागले. आता निघाले आपण महाकालेश्वरचं दर्शन करण्यासाठी. मोस्टली इथं आलास ना तर मंदिरच्या आसपास स्टे करण्यासाठी हॉटेल वगैरे आहे. AC नॉन AC आहे. मी पण आसपास आम्ही पण बुक केलंय, तो तिथं स्टे केलेलं आहे. तो काय म्हणता मामा, पोटपूजा झाली का आता? हो, आता नाश्ता केला. हां, थोडा ब्रेकफास्ट वगैरे केला. आणि व्हेज, हां, मंदिरच्या साईडलाच वगैरे हॉटेल रेस्टॉरंट आहेत व्हेज, तर ब्रेकफास्ट वगैरे करू शकतो आपण. आणि तिथून एक 5 मिनिटावरच मंदिर आहे आपलं महाकालेश्वरांचं. त्यानंतर याच्या बाजूला तिथं रामघाट आहे, गोपाळचं मंदिर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मोस्टली आपण एक 3-4 गोष्टी करणार आहे. आणि जे रामघाट आहे, त्याच्यानंतर महालोक आहे, त्याला आपण इव्हिनिंगला करू, कारण इव्हिनिंगला प्रॉपर दिसतं, भारी गोष्टी येतात वगैरे एक्सप्लोर करण्यासाठी. सो आता जाऊ आपण, दर्शन करूया. ते मार्केट आहे प्रॉपर. चलिए दीदी, चलो. इथं आले म्हणजे हे लावलं नाही म्हणजे अपूर्ण आहे प्रॉपर महाकालेश्वर किंवा ओंकारेश्वर. इथं आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. मंदिर आहे समोर बघताय, तो मेन मंदिर आहे. तो जाऊया आता तिकडे. आणि त्याच्याच बाजूला भारत माता मंदिर वगैरे आहे दुसरे. आता जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करूया आपण. बघा पूर्ण मोठं आहे. आल्यानंतर तुम्हाला एक तर जनरल आहे, नॉर्मल दर्शन करायचं असेल लाईनमध्ये, नाही तर मग शीघ्र दर्शन म्हणजे VIP मध्ये जातं. आणि ते मध्ये मोबाईल कसलंच कंपल्सरी अलाउड नाही आहे. मोबाईल असो, कॅमेरा असो, रिस्ट्रिक्ट आहे. आणि डायरेक्ट ॲक्शन आहे, जप्त करायला लागले. त्यामुळे जनरलला जात आहे तर तिथंच तुमचे मोबाईल सबमिट करा. आणि जर VIP मध्ये जात असेल तर तिथंच मोबाईल तुम्ही सबमिट करावं लागेल. सो आता चाललो आहे आपण. शीघ्र नाही करायचं आपल्याला, लाईनचं दर्शन करायचं आहे. सो आता करून घेऊया ते दर्शन. ठीक आहे शेठ, काय म्हणता? कितीचा मालिक आहे रे? 2 लाख का माल आहे. हां, घर जाईंगे इतना बडा. ते विषय काय, मोबाईल ठेवले होते ना चेकर मध्ये, तर ते विचारत होते की विचारतात कन्फर्मेशनसाठी की तुमचं नाव काय किंवा काय. मैंने बोला इतना बडा दंडो है कॅमेरा का, बोली का विचारते ना, तर भाऊ सांगतो डायरेक्ट एवढा मोठा आहे दंड. जाऊ द्या. असं दर्शन झालं का व्यवस्थित झालं. हां, गर्दी नव्हती एवढी आहे की नाही काय. एंड आलं ना विकेंडला, गर्दी असणार आहे. गर्दी नव्हती एवढी, त्यामुळे चला आता आज कालभैरव. कालभैरवला जायचंय. तिथं आपल्याला महाप्रसाद घ्यायचंय. हां, गोल्ड मगचा. तिथं देवाला अर्पण करून. हां, तिथं देवाला ती अर्पण करतेच. ती इथली आहेच, ती आता आधीपासून चाललेलीच आहे. हां, त्या देवाला लागतेच. ते शहराच्या बाहेर म्हणजे मधले महाकालेश्वरच्या जवळचे 5 मंदिर झालेले. शेवटला 2 करणारे आपण, रामघाट आणि दुसरे काय ते इव्हिनिंगला करू आपण. आता त्याच्या बाहेरचे करतो 5. जे मोस्टली जर फॅमिली असेल तर तुम्ही डायरेक्ट रेफरन्स करा. ॲटो रिक्षावाले सवारी वाईज घेऊन जाते.
पर पर्सन 100 रुपये असं घेऊन जातात. सो आता निघालो आपण. आम्ही जवळपास 10 जण आहे. सो 1000 रुपये होतीलच. हे बघा समोरचे शहरामधले शहराच्या बाहेरचे मंदिर आहेत. आता हेच फिरवणार टॅक्सीवाले. आहे त्यांचा विषय. मी आलो आता सांदीपानी आश्रमला, जिथे श्रीकृष्ण श्री बलराम यांचंही गुरुकुल आहे. श्रीकृष्णानं जी 64 कला शिकलेल्या होत्या ना, हे टोटल लावलेलं आहे. पूर्ण एंडपर्यंत आहे. आता प्रत्येक फर्स्ट म्हणजे पहिल्या कलेपासून जेवढ्या 64 कला त्यांनी शिकल्या होत्या ना, प्रत्येक गोष्ट लावलेली इथं बघा. वेगवेगळ्या कला बघू शकता. इथं आलेख, त्याच्यानंतर तर बघा विशेषक, स्वच्छ, हे सगळ्या कला दाखवलेल्या आहेत. श्रीकृष्णाने जेवढ्या कला शिकवल्या होत्या ना, शिकल्या होत्या टोटल 64 कला आहेत बघा. टोटली पूर्ण गुरुकुलला असं एंडपर्यंत आहे. काय म्हणतो, तुला किती कला येतात? एक फोटो काढ माझ्या. येड्या बोडाचा आहे. आता मी आलोय सेकंड वाला मंदिर, जे आहे मंगलनाथ मंदिर. आणि हे मंदिर म्हणजे याची खासियत हे आहे पृथ्वीच्या सेंटरला बराबर. वो जानकारी है कि जिस मंदिर में आप सभी लोग दर्शन करने जा रहे हो ना, ये पूरे वर्ल्ड का एक महात्मा मंदिर है. आपने सुना होगा कि शनि सिंगापुर में शनि महाराज का जन्म स्थान है. इसी प्रकार उज्जैन नगरी अवंतियाखंड में मंगल गिरे का जन्म स्थान है. आप लोगों ने सुना होगा इस जगह पे अंधकासुर नाम का एक राक्षस हुआ करता था और भोलेनाथ जी का घोर युद्ध हुआ था. भोलेनाथ जी उनको मार मार के थक गए थे. जब भोलेनाथ जी का मस्तक का पसीना गिरा था, वो इस जगह भूमि पे गिरा था. और भूमि माँ ने महामंगल को जन्म दिया यहाँ पे शिव रूप में. इन्हें शिव पुत्र और भूमि पुत्र कहा गया है. आभार शिव जी के मंदिर आते हो, भोलेनाथ जी के मंदिर गए आप लोग? तो भोलेनाथ जी की सवारी काय भी देखी आप लोगों ने? शिवलिंग के सामने क्या रहता है? सब जगह नंदी रहता है ना. नंदी को प्रणाम करते हो आप. भारत का पहला मंदिर मिलेगा आपको जहाँ भी जा रहे हो आप. माँ नंदी की जगह भेड़ को प्रणाम करना है. भेड़ यानी मेंढा, जो राजस्थान में पाया जाता है. उसका एक कारण है इस मंदिर पे, अपने हिंदू धर्म में जो राशियां रहती है उसमें 2 राशियों में स्वामी बना गया महामंगल को. मेष वृश्चिक राशि, जिसकी मेष वृश्चिक राशि रहती है उनको स्वामी महामंगल होते हैं. ना दान जब भी चढ़ाओगे, कोई लोग जोड़े से आओ तो जोड़े चढ़ाकर सिंगल आओ तो मन में पिताजी का नाम बोल के दान करना. कसं वाटलं दर्शन करून? नंबर 1. नंबर 1. राम राम. दर्शन करून नंबर 1 मन फ्रेश झालं. हा, तृप्त झालं. तृप्त. श्री मंगलनाथ महाराज की जय. तर पब्लिक विषय असा आहे, श्री मंगलनाथ मंदिर ना. हा, तर शिवजींचं एक असं मंदिर आहे अद्भुत, ज्यामध्ये नंदीच्या जागी काय मेंढक हा समोर आहे. हा, विचार करा बघा. मोस्टली राहत नाही पण इथं आहे. हा, इथं आहे. आणि हे पहिलंच असं मंदिर आहे ज्याच्या नंदीच्या जागी मेंढक आहे. कसं वाटलं मंदिर बघून? मस्त भारी, मन प्रसन्न झालं. हा, एकदम तृप्त झालं. असं लवचिक लवचिक भाऊचं मन. सो आता आलोय मी श्री कालभैरवनाथ मंदिरला, जो महाकालेश्वर नंतर सेकंड मोठं मंदिर आहे मोस्टली. त्याचं दर्शन करण्यासाठी आलो. हो, गर्दी म्हणजे मोस्टली विकेंडलाच असते. जे काही आपण प्रसाद चढवतो नॉर्मली देवाला, तसं इकडं म्हणजे दारू चढवतात. सो आता ती बंद आहे, म्हणजे कंपल्सरी बंद केले. पहिलं दारू इथे मंदिरच्या बाहेरच भेटत होती, बट आता नाही भेटत आहे. चढवायच्या तुम्हाला बाहेरून घेऊन या 5 किलोमीटर साईडला, तिकडे दारू भेटते. काय म्हणता, आता जायचे का दर्शन करा? काल भैरवनाथाचं दर्शन आलं आपल्याला. भेटू म्हणा, दर्शन करू. दर्शन करून आपण भेटू. तर आता मी आलोय श्री गडकालिका माता मंदिर, म्हणजे आईचं मंदिर आहे, फेमस आहे इथलं पण. सो आता जाऊन बघूया, दर्शन वगैरे घेऊया आपण.
तर बघू शकता हे समोर गडकालिका माता मंदिर आणि त्याचं शक्तिपीठ पण आहे त्या साईडला, ते पण बघू. बघा आता मी आलोय श्री श्रीमन गणेश मंदिर. म्हणजे हे त्यावेळेस ना रामाने स्थापित केले होते मंदिर, रामाने बांधले होते, त्यांच्या अंतर झालेलं होतं असं काम. तर आता मध्ये जाऊन बघूया आपण. तर मंडळी अशा प्रकारे आपले 5 मंदिर एक्सप्लोर करून झालेले आहेत आणि टोटल जेवढे बी मंदिर आहेत ते शिप्रा नदीच्या नदीकाठी स्थिर आहेत. सो आता निघाले आपण खायचा विषय तर तो दुपारी तुम्ही बाहेर पण खाऊ शकता किंवा महालोक पार्किंग म्हणून आहे, इथं अन्नछत्र आहे. सो फ्री आहे, काही पैसे द्यायची गरज नाही आपल्याला. काय म्हणता महाराज? काही नाही, आता आपण प्रसाद खाऊया. हा. महाप्रसाद खाण्यासाठी आपण जाऊया. हां सो आपण आता सर्वजण येतच आहे तिकडे. जमायला लागलंय मामाश्रीला, पोटपूजा करूया. त्यानंतर इव्हिनिंगला विषय असा आहे, रामघाटला वगैरे आरती असते ना, ती आरती बघण्यासाठी जायचे आपल्याला इव्हिनिंगला. ते पण करूया आपण. अन्नछत्र म्हणावं ते अन्नछत्र निवास. हा अन्नछत्र इथंच आहे. सो इथं येऊन तुम्ही जायचं कसं तर सर्व महाकाल लोक पार्किंग म्हणलं ना, इथं आणून सोडता येतो. असं कसं आहे प्रसाद? मस्त आहे का? स्वीट बस स्वीट आहे. अक्षय कसं वाटायला सायकलीवर बसून? बरं वाटायला आता. इकडे कसा विषय माहिती का, फक्त इकडे कसा विषय फक्त चार्जिंगची ऑटो आहे. बघा त्याच्यात बसलो. काय खाऊ लागायचं रे? लय सुधारलंय, घरचंच खाऊ लागलो. हां तर म्हणतोय आता आलोय आपण इव्हिनिंगची आरती बघण्यासाठी. जी आरती होती रामघाटावरती म्हणजे शिप्रा नदीवरती. तर आता तिथे चालू आहे मी ती आरती बघण्यासाठी आणि खूप फेमस आहे इथली आरती. सो 6-6:30च्या आसपास चालू होती. आता पब्लिक बघू शकते आलेली आहे बघण्यासाठी. हरसिद्धी मंदिर आहे, जे आपला ह्याचा घाट आहे रामघाट, त्याच्या साईडला समोर बघू शकता. हेच ते मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे. आता मध्ये जाऊन बघूया आपण. इथं पण आरती असते 6:30-6:45 हाच टाईम असतो. दोन्ही सेम टाईमला आसपास थोडंफार आरती असते. स्वतः इथली आरती बघूया. टोटल दिवे लावल्यानंतर मग आरती चालू आहे. इथं विषय असा आहे, आरती करायच्या आधी दीपस्तंभ टोटल जेवढी काय आहेत तेवढे पेटवते तुम्ही. आता बघू हे दिवे पूर्ण पेटवते. समोर बघू शकता दीपस्तंभ आहे, त्याचे टोटल जेवढे काय दिवे लावतात ना
महालोक पण पार्क एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आजचा जे डे होता पूर्ण म्हणजे महाकालेश्वर पूर्ण आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे सगळ्या गोष्टी इथल्या मंदिर पण. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओ.